अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मधून गणेश तंबोले यांनी आपला नामांकन अर्ज यशस्वीपणे दाखल केलाय। आज झालेल्या नामांकन प्रक्रियेत सर्वच उमेदवारांनी उत्साहात सहभाग नोंदवत निवडणूक रणांगणात अधिकृत प्रवेश केलाय। प्रभाग क्रमांक 12 मधून गणेश तंबोले अ गट यांनी आपला नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला। नामांकनावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने समर्थक व पदाधिकारी उपस्थित होते। परिसरात फलक, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरात वेगाने बळकट होताना दिसतोय। संघटनात्मक मजबूती, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे पक्षाचं वातावरण सकारात्मक बनलं आहे। विविध प्रसंगांमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद वाढत असून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते आणि नागरिक जाहीर पाठिंबा देत आहेत। जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी भूमिका, विकासाभिमुख धोरणे आणि सक्षम नेतृत्वामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय। आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष प्रभावी कामगिरी करेल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन सहसचिव आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात व अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विकासाला बळ व गती देण्यासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे। प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये नामांकन दाखल केले। माझे नाव गणेश पुरण तंबोले आहे। मी एक सोशलिस्ट आहे आणि वर्षानुवर्षापासून मी सामाजिक कार्य करतो। त्याच आधारे मी हा नामांकन अर्ज दाखल केला। सर्व मतदानाचा सहकार्य मिळाला और माझ्या कामाची पावती मिळाली तो मी या निवडणुकीत 2026 मध्ये निवडून येण्याची शक्यता आहे। सर्वांच्या सहयोगाने जर मी निवडून आला तर मी महानगरपालिकामध्ये जे गोरगरीब कष्टकरी लोकांचे प्रश्न असतात, दलित वस्तीचे प्रश्न असतात, नागरिकांचे प्रश्न असतात ते सोडवण्याचे प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।